Hi everyone, welcome back to day 7 of our English learning series. And today we will learn about has, have, had with easy example. So let's get started. So आपण has कधी यूज करतो? तर has is used with he, she, it or a singular nouns in the present tense. So it indicates the actions. तर आपण हॅजचा यूज कधी करतो? ही, शी, इट आणि एकवचनी नामांसोबत केला जातो. याचा अर्थ म्हणजे आपल्याला कोणत्या तरी गोष्टीची मालकी किंवा एखादी गोष्ट घडणे आहे असं सांगायचं आहे, तेव्हा आपण हॅज यूज करतो. सो लाईक नंतर हॅव. आपण हॅव कधी यूज करतो? तर हॅव इज यूज्ड विथ आय, वी, यू, दे आणि अनेक वचनी नामांसोबत आपण हॅव यूज करतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ मीटिंग, माझी आज मीटिंग आहे. किंवा दे हॅव अ बिग हाऊस, त्याच्याकडे मोठे घर आहे. वी हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू, आमच्याकडे खूप काम आहे. यू हॅव अ वंडरफुल स्माइल, तुझ्याकडे सुंदर हास्य आहे. देन आपण हॅड कधी यूज करतो? तर हॅडचा उपयोग आपण सर्व सब्जेक्ट सोबत यूज करतो. लाईक आय, शी, ही, इट, वी, यू, दे, बट इन द पास्ट टेन्स. सो इट शो द समथिंग हॅपन इन द पास्ट. फॉर एक्झाम्पल, शी हॅड अ पेट डॉग व्हेन शी वॉज अ चाइल्ड, तिच्याकडे लहानपणी पाळीव कुत्रा होता. We had a great time at the party. आम्ही पार्टीमध्ये खूप मजा केली. I had a terrible headache yesterday. माझ्या डोक्यात काल खूप वेदना होत्या. आता आपण एक्झाम्पल बघूया हॅजचे. तर त्याच्याकडे नवीन फोन आहे. He has a new phone. तुम्हाला सांगायचं आहे की त्याच्याकडे नवीन फोन आहे, तर तुम्ही कसं येणार? He has a new phone. किंवा तिच्याकडे सुंदर केस आहेत. शी हॅज अ ब्युटिफुल हेअर, त्या मुलाकडे लाल बॅग आहे. द बॉय हॅज अ रेड बॅग, द बॉय हॅज अ रेड बॅग, तिच्याकडे जास्त वेळ नाही. शी हॅज नो एक्स्ट्रा टाइम, शी हॅज नो एक्स्ट्रा टाइम, त्याच्याकडे चांगली नोकरी आहे. ही हॅज अ गुड जॉब. अजून काही एक्झाम्पल? लाईक शी हॅज अ ब्युटिफुल ड्रेस, तिच्याकडे सुंदर ड्रेस आहे. लाईक राहुल हॅज अ न्यू कार, राहुलकडे नवीन गाडी आहे. माय फ्रेंड हॅज अ लॉट ऑफ पेशन्स. असं तुम्ही यूज करू शकता हॅजचे. तर आता तुम्हाला काय करायचे? हॅजचे ॲटलिस्ट 5 सेंटेन्स कमेंट करून सांगायचे आहेत. आता आपण बघूया हॅवचे. तर आपण हॅव कधी यूज करतो? आय हॅव अ लॅपटॉप, माझ्याकडे लॅपटॉप आहे. वी हॅव अ लेस टाइम, आपल्याकडे वेळ कमी आहे. त्याच्याकडे मोठे घर आहे. दे हॅव अ बिग हाऊस, तुझ्याकडे चांगली कल्पना आहे. यू हॅव अ गुड आयडिया, माझ्याकडे 3 पुस्तक आहे. आय हॅव अ 3 बुक्स. तर तुम्हाला हॅवचे सुद्धा ॲटलिस्ट 5 सेंटेन्स कमेंट करायचे आहेत. जसं की दे हॅव अ स्विमिंग पूल, वी हॅव अ ग्रेट इंग्लिश टीचर. असं तुम्हाला ॲटलिस्ट 5 सेंटेन्स कमेंटमध्ये सांगायचे आहेत. नंतर आपण बघूया हॅडचे. तर हॅड आपण पास्ट टेन्ससाठी यूज करतो. तर माझ्याकडे आधी कार होती. आय हॅड अ कार अर्लियर. किंवा त्याच्याकडे काल वेळ नव्हता. ही हॅड अ नो टाइम येस्टरडे, तिच्याकडे एकदा मोठे घर होते. शी हॅड अ बिग हाऊस वन्स, होते तर शी हॅड अ बिग हाऊस वन्स, त्याच्याकडे आधी कुत्रा होता. दे हॅड अ डॉग बिफोर, आपल्याकडे काल मीटिंग होती. काल तर वी हॅड अ मीटिंग येस्टरडे, तिच्याकडे खूप मित्र आहे. शी हॅड अ मेनी फ्रेंड्स. तर आपण हॅड हे
पास्ट टेन्ससाठी यूज करतो. जसं की आता हॅडचे सुद्धा 5 सेंटेन्स तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. आय हॅड अ बुक, शी हॅड अ ब्ल्यू कार, यू हॅड अ मीटिंग ॲट 12 noon, शी हॅड अ लॉंग हेअर लास्ट इयर. तर तुम्हाला 5 सेंटेन्स कमेंट करून सांगायचे आहेत आणि दिस इज युअर होमवर्क. तुम्हाला सिम्पली फिलिंग द ब्लँक करायचे आहेत की काय येईल. रिया हॅज अ क्यूट डॉग. असे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स करायचे आहे आणि त्याचे आन्सर तुम्ही कमेंट करून सांगायचे आहेत. पूर्ण सेंटेन्स लिहित बसू नका. फक्त 1 हॅज, 2 हॅज, 3 हॅड असं तुम्ही फक्त आन्सर कमेंट करा. आणि लास्टला प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.